आणि यानंतर आता वळूयात काही राजकीय बातम्यांकडे। महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज बैठक होणार असल्याचं कळतंय। तर गणेशोत्सवानंतर जागा वाटपावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। मुंबईच्या जागा वाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जागांवर सुद्धा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील। त्यामुळे आता या बैठकीत नेमक्या कोणाला किती जागा मिळतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान मुंबईमध्ये महाविकास आघाडीत ठाकरे गट 22 जागा लढवू शकतोय, तर काँग्रेस 18 जागांवर आग्रही आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागा लढवू शकतोय त्याचं गणित आपण पुन्हा एकदा पाहूयात। मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। तर यामध्ये मुंबईतील 36 पैकी 18 जागांवर काँग्रेसनं सुद्धा दावा सांगितलाय। तर मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड या 5 मतदारसंघांवर मात्र कुणीही दावा केलेला नाहीये, कारण 5ही जागांवर भाजपचे आमदार आहेत आणि पराभवाच्या भीतीनं महाविकास आघाडीनं 5 जागांवर दावा केला नसल्याची चर्चा आहे। शिवाय पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती सुद्धा 7 जागांसाठी आग्रही असल्याचं कळतंय। अणुशक्तीनगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, दहिसरसाठी पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। तर काँग्रेसकडील धारावी ठाकरे गटाला हवी आहे, तर ठाकरे गटाकडील भायखळा मतदारसंघ हा काँग्रेसला हवाय।